नमस्कार, जय शिवराय मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ घेण्याचं एकच कारण आहे, ते म्हणजे राज्यामध्ये शेतकऱ्याच्या विरोधात घेतले जाणारे निर्णय। म्हणजे काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्यामध्ये इतकी अतिवृष्टी पावसामुळे झालेली भीषण परिस्थिती असताना देखील काल मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांना थोड्याफार प्रमाणामध्ये का होईना पण दिलासा मिळेल असं वाटत असताना शेतकरी हिताचा एकही निर्णय झालेला नाही। नमो शेतकरीचा हप्तासुद्धा या सरकारने GR काढून त्याचा निधीसुद्धा वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली नाही। गेंड्याच्या कातड्याच्या या सरकारला जोपर्यंत तुम्ही झोपेतून जागवणार नाही तोपर्यंत हे सरकार जागं होणार नाही। त्यांना शेतकऱ्याच्या व्यथा काय आहेत ह्या कळणार नाहीत। त्यामुळे एक मोठं राज्यव्यापी हादरवणारं आंदोलन होणं फार गरजेचं आहे। त्याच्याशिवाय हे सरकार शेतकऱ्याच्या व्यथा समजणार नाही, समजू शकणार नाही। याच पार्श्वभूमीवर आता धाराशिवमध्ये शेतकरी आणि शेतमजुरांनी विविध शेतकरी संघटना त्याचे पदाधिकारी यांनी एक बैठक घेऊन शेतकरी, शेतमजूर आणि विविध शेतकरी संघटना यांच्या बैठकीमध्ये असा निर्णय झालेला आहे की शेतकऱ्यांच्या गाव स्तरावरती, तालुका स्तरावरती आणि जिल्हा स्तरावरती शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या सभा घेऊन त्यांची जनजागृती करून शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी एक मोठं आंदोलन उभं करण्यासाठी, कर्जमाफीसाठी, पीक विमा असेल, शेतकऱ्यांच्या विविध मागण्या असतील, त्याच्या शेतकऱ्यांचं एक मोठं आंदोलन 28 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबईला करण्याचं ठरलेलं आहे। तर शेतकरी बांधवांना विनंती आहे की अशा आंदोलनाला शेतकऱ्यांनी पाठिंबा देणं गरजेचं आहे, कारण ही लोक लढत आहे आपल्यासाठी, तर त्यांच्या पाठीमागं उभं राहणं आपलं हे कर्तव्य आहे, काम आहे।